सोनं खरेदी म्हटलं तर अनेकांची पसंती जळगावला असते। फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर सगळ्या भारतातले लोक सोनं खरेदी करायला जळगावला जातात। सगळे लोक जळगावला सोनं खरेदी करायला का जातात, इथल्या सोन्यात असं काय आहे, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे आणि शुद्धतेमुळे जळगावच्या सोन्याची विशेष ओळख आहे। या बाजारपेठेला तब्बल 160 वर्षांची परंपरा आहे। 1864 साली राजमल लाखीचंद ज्वेलर्सनं जळगावच्या सराफा बाजाराची मुहूर्तवेळ रोवली। त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात विस्तारत गेली। आज जळगाव शहरात साधारण 160 पेक्षा जास्त सुवर्ण पेढ्या आणि सोन्याचे मॉल्स आहे, असं जळगावमधील सराफा व्यावसायिक किरण खोंडे यांनी सांगितलंय। जळगाव सराफा बाजारात तयार होणारे दागिने हस्तकलेचा उत्तम नमुना असून ते बंगाली कारिगिरीप्रमाणे बनवले जातात। बारीक नक्षीकाम, त्याला शोभणारे हिरे आणि सोन्याची शुद्धता यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत रोज 100 पेक्षा जास्त किलो सोन्याची विक्री होते। या सराफा बाजारात तब्बल 6 ते 7,000 कारागीर काम करतात। यामध्ये बहुतांश कारागीर गुजराती, बंगाली आणि राजस्थानी आहे। या कारागिरांच्या हाताचं काम देशासह 7 समुद्रापार पोहोचले। काय मग तुम्ही पण सोनं खरेदी करायला जळगावला जाणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।